इंटिग्रल रूट tan x अपॉन sin x इंटू cos x. आधी विचार करायचा सबस्टिट्यूशन काय करावं लागेल. कुणाचा डेरिव्हेटिव्ह इथे तयार केला जाऊ शकतो. tan x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे का त्या ठिकाणी अवेलेबल. sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x अवेलेबल आहे पण डिनॉमिनेटरला आहे. cos x इंटू dx जर असता cos x इंटू dx तर आपण sin x इक्वल टू टी सबस्टिट्यूट करू शकतो असं. पण जरी आपण sin x इक्वल टू टी घेतला तरी मग ते टॅनचं काय करणार. एकतर सगळ्या टर्म टॅन मध्ये किंवा सगळ्या टर्म साइन किंवा कॉस मध्ये असणं आवश्यक आहे. जर आपण त्या टॅनला साइन कॉस मध्ये कन्व्हर्ट केलं तर रूट साइन अपॉन रूट कॉस येईल. पुन्हा रूट कॉसच्या डेरिव्हेटिव्हचा प्रॉब्लेम आहेच किंवा रूट साइनच्या डेरिव्हेटिव्हचा प्रॉब्लेम आहेच. स्क्वेअर रूट ऑफ टॅन एक्स या ठिकाणी ऍडजस्टमेंट कशा प्रकारे करतात पहा. डिवायडेड बाय हा जो डिनॉमिनेटर आहे त्या डिनॉमिनेटरलाच कॉस एक्स ना डिवाइड आणि कॉस एक्स ना मल्टिप्लाय केलं काय होईल पहा. साइन एक्स इंटू कॉस एक्स आहे डिवाइड केला कॉस एक्स नी आणि मल्टिप्लाय केला कॉस एक्स. मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय कॉस एक्स. यामध्ये इंटिग्रल रूट ऑफ टॅन एक्स अपॉन साइन एक्स अपॉन कॉस एक्स काय होईल टॅन एक्स आणि हे कॉस एक्स इंटू कॉस एक्स कॉस स्क्वेअर एक्स. हा टर्म कशा पद्धतीने डेव्हलप झालेली आहे. डिनॉमिनेटरला कॉस एक्स ने डिवाइड आणि मल्टिप्लाय केलं. डिव्हिजन मध्ये साइन एक्स अपॉन कॉस एक्स ची जी टर्म आहे ती झाली टॅन एक्स आणि कॉस एक्स इंटू कॉस एक्स तो होईल कॉस स्क्वेअर एक्स इक्वल टू इंटिग्रल रूट टॅन एक्स अपॉन टॅन एक्स एक्स अपॉन रूट एक्स किंवा रूट एक्स अपॉन एक्स असेल. रूट एक्स अपॉन एक्स त्याला आपण रूट एक्स लाच ॲज इट इज ठेवला आणि एक्स ला रूट एक्स इंटू रूट एक्स लिहू शकतो आपण. एक्स म्हणजेच काय लिहिता येईल रूट एक्स इंटू रूट एक्स त्यामधला एक रूट एक्स कॅन्सल काय राहील 1 अपॉन रूट एक्स. मग रूट टॅन एक्स अपॉन टॅन एक्स आहे त्याला काय लिहिता येईल 1 अपॉन रूट टॅन एक्स ही एक स्टेप. आणि 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स जो आहे त्याला आपण न्यूमरेटरला सेक्स स्क्वेअर एक्स लिहू शकतो इंटू आणि आता सबस्टिट्यूशन करता येईल. काय करणार सबस्टिट्यूशन पहा. पुट टॅन एक्स इक्वल टू टी टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स इक्वल टू डी टी. then integral becomes 1 upon square root of t into sec square x dx ची किंमत dt. 1 upon root t चं इंटिग्रेशन that is 2 root t plus c म्हणजेच 2 into root of tan x plus c.
नेक्स्ट वन घ्या. इंटिग्रल 1 upon sin x into cos x plus 2 cos square x into dx. Sin x into cos x plus 2 cos square x. आता यामध्ये काय करावं लागेल? सिमिलर टर्म आहे. पहिल्या टर्म मध्ये sin x इंटू cos x मध्ये तेवढ्या एकाच टर्मला जर आपण cos x नी मल्टिप्लाय आणि cos x ने डिवाइड केलं तर मागच्या एक्झाम्पल सारखंच sin x अपॉन cos x येईल tan x आणि cos x इंटू cos x होईल cos स्क्वेअर x आणि मग cos स्क्वेअर x कॉमन घेता येईल डिनॉमिनेटरहून आणि 1 अपॉन cos स्क्वेअर x म्हणजे काय येईल sec स्क्वेअर x tan x चा डेरिव्हेटिव्ह तयार होईल. अदरवाईज कंप्लीट डिनॉमिनेटर आपण लगेच cos स्क्वेअर x जर कॉमन घेतला तर sin x इंटू cos x अपॉन cos स्क्वेअर x आणि प्लस पुढे राहील फक्त 2 कारण तिथे cos स्क्वेअर x ऑलरेडी आहे. पहिल्या टर्म मध्ये cos स्क्वेअर x नव्हता म्हणून आपण त्याला cos स्क्वेअर x ने डिवाइड केलं. दुसऱ्या टर्म मध्ये cos स्क्वेअर x होता तो आपण कॉमन घेतलेलाच आहे. किंवा आपण मागच्या एक्झाम्पल सारखी प्रोसेस करू शकतो. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला cos x ने मल्टिप्लाय करायचं एवढ्या एकाच टर्मसाठी sin x इंटू cos x एवढ्या एकाच टर्मसाठी cos x ने मल्टिप्लाय डिवाइड करायचं आणि मग पुढच्या स्टेपला आपल्याला cos स्क्वेअर x कॉमन घेता येईल. इंटिग्रल 1 अपॉन cos स्क्वेअर x इंटू ब्रॅकेट यातला एक cos x कॅन्सल झाला. sin x अपॉन cos x म्हणजे tan x प्लस 2 इंटू dx. 1 अपॉन cos स्क्वेअर x म्हणजेच sec स्क्वेअर x अपॉन tan x प्लस 2 इंटू dx. आणि आता सबस्टिट्यूशन करता येईल किंवा डायरेक्ट पण लिहू शकतो आपण. आता डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह आहे न्यूमरेटरला अवेलेबल. tan x प्लस 2 चा डेरिव्हेटिव्ह tan x चा डेरिव्हेटिव्ह आणि कॉन्स्टंट 2 चा डेरिव्हेटिव्ह 0 तो ॲज इट इज न्यूमरेटरला अवेलेबल आहे. म्हणजे लॉग ऑफ डिनॉमिनेटर किंवा सबस्टिट्यूशन जर घेतलं tan x प्लस 2 इक्वल टू t tan x चा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x इंटू dx इक्वल टू dt. And therefore integral becomes 1 upon t into dt. 1 upon t चा integration log t is log of tan x plus 2 plus
या ठिकाणी सबस्टिट्यूशन्स प्रोसेस वापरायची, पण त्यापूर्वी आधी टर्म आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह या दोन्ही व्हॅल्यूज त्या इंटिग्रेशन मध्ये तयार करायच्या आणि मग सबस्टिट्यूशन. नेक्स्ट वन, इंटिग्रल cos 4 theta plus 1 cos 4 theta plus 1 upon cot theta minus sin theta into d theta. Cot theta minus sin minus tan theta, sorry, cot theta minus tan theta. काय करणार यामध्ये प्रोसेस? cos प्लस 1 म्हणजे 1 प्लस cos ची टर्म दिसते. 1 प्लस cos चा फॉर्म्युला असतो आपल्याकडे. 1 प्लस cos 2 थिटा इक्वल टू असतो 2 cos स्क्वेअर थिटा. 1 प्लस cos 2 थिटा म्हणजे 2 cos स्क्वेअर थिटा. 2 थिटा ऐवजी जर थिटा असेल तर फॉर्म्युला आपण लिहितो 2 cos स्क्वेअर थिटा बाय 2. इथे 1 प्लस cos 4 थिटा आहे. 4 थिटाला काय लिहिता येईल? 2 cos स्क्वेअर 2 थिटा लिहिता येईल. आता यामध्ये पहिल्यांदा जर तो फॉर्म्युला यूज केला तर cos 4 थिटा प्लस 1, वाटल्यास आपण एक स्टेप लिहू 1 प्लस cos 4 थिटा म्हणजे फॉर्म्युल्याच्या स्वरूपात येईल. सायमल्टेनियसली डिनॉमिनेटरला सिम्प्लिफिकेशन, डिनॉमिनेटरचा टर्म साइन कॉस मध्ये कन्वर्ट करा. cot थिटालाच cos थिटा अपॉन साइन थिटा लिहिता येईल. मायनस टॅन थिटा म्हणजेच साइन थिटा अपॉन cos थिटा इंटू डी थिटा. न्यूमरेटरसाठी आपण 1 प्लस cos 2 थिटा इक्वल टू 2 cos स्क्वेअर थिटा या फॉर्म्युलानुसार न्यूमरेटरची टर्म तयार होईल 2 cos स्क्वेअर 2 थिटा डिवायडेड बाय डिनॉमिनेटरच्या टर्मला क्रॉस मल्टिप्लाय करून सबट्रॅक्शन करा. cos थिटा इंटू cos थिटा cos स्क्वेअर थिटा मायनस sin स्क्वेअर थिटा अपॉन sin थिटा इंटू cos थिटा इंटू डी थिटा. आता यामध्ये हे जे sin थिटा इंटू cos थिटा आहे तो डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे. न्यूमरेटरला घेता येईल इंटिग्रल 2 इंटू sin थिटा इंटू cos थिटा इंटू cos स्क्वेअर 2 थिटा डिवायडेड बाय cos स्क्वेअर थिटा मायनस sin स्क्वेअर थिटा इंटू डी थिटा. केअरफुली सिम्प्लिफिकेशन ऑब्झर्व करायचे. साइन थिटा इंटू cos थिटा ही डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर तो न्यूमरेटरला घेतलाय. आता यात कोणकोणते फॉर्म्युले यूज करता येऊ शकतात? न्यूमरेटरला 2 sin थिटा इंटू cos थिटा याला आपण sin 2 थिटा लिहू शकतो. 2 sin थिटा इंटू cos थिटा म्हणजे sin 2 थिटा. पुढे पुन्हा cos स्क्वेअर 2 थिटा ॲज इट इज. डिनॉमिनेटरला cos स्क्वेअर थिटा मायनस sin स्क्वेअर थिटा कशाचा फॉर्म्युला आहे तो? दॅट इज cos 2 थिटा इंटू डी थिटा. आता यामध्ये cos 2 थिटा कॅन्सल होईल. एक cos 2 थिटा कॅन्सल
शिल्लक राहील इंटिग्रल साइन 2 थीटा इंटू कॉस 2 थीटा इंटू डी थीटा. आता हे इंटिग्रेशन कसं सॉल्व करणार? दोन प्रकारे सॉल्व करता येईल. किमान एक प्रोसेस तरी आपल्याला त्याला आठवणं आवश्यक आहे. मल्टिप्लाय डिवाइड बाय 2, नंतर फक्त साइन आणि कॉसचं मल्टिप्लिकेशन आहे. 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा, 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा म्हणजे असतो साइन 2 थिटा. 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा म्हणजे साइन 2 थिटा. 2 साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2 तो असतो साइन थिटा. इथे 2 साइन 2 थिटा इंटू कॉस 2 थिटा येणार. त्याला कसं जाईल साइन 4 थिटा म्हणजे डबल अँगल फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. ही एक मेथड. किंवा साइन 2 थिटाचा डेरिव्हेटिव्ह काय कॉस 2 थिटा इंटू 2 कॉन्स्टंट ऍडजस्ट करता येऊ शकतो. डेरिव्हेटिव्ह तयार होतोय. सबस्टिट्यूशन प्रोसेस पण चालेल. पण सबस्टिट्यूशन पेक्षा हे कन्व्हिनियंट राहील. मल्टिप्लाय डिवाइड बाय 2 डिवाइड बाय 2 मल्टिप्लाय 2 साइन 2 थीटा इंटू कॉस 2 थीटा इंटू डी थीटा इक्वल टू 1/2 इंटीग्रल 2 साइन 2 थीटा इंटू कॉस 2 थीटा that is sin 4 theta into d theta आणि sin 4 थीटाचं इंटिग्रेशन वन बाय टू कॉन्स्टंट ॲज इट इज. थीटाचा कोएफिशियंट आहे 4 म्हणजेच 1/4 आणि साइनचं इंटिग्रेशन मायनस कॉस 4 थीटा प्लस सी मायनस 1/8 इंटू कॉस 4 थीटा प्लस सी. किंवा सबस्टिट्यूशन मेथडने सॉल्व करता येईल. साइन 2 थीटा इक्वल टू टी ठेवायचं या स्टेजला. तर डेरिव्हेटिव्ह येईल कॉस 2 थीटा इंटू 2 आपण राईट साईडला डिवाइड घेऊ शकतो. तर आन्सर साइन स्क्वेअर 2 थीटाच्या फॉर्ममध्ये येईल.
Next one, integral square root of cos cube x upon sin raised to 11x into dx. Cos cube x upon sin raised to 11x into dx. How to simplify or modify this term, form its derivative. काय करायला लागेल याला सिम्प्लिफिकेशन साठी? आधी टर्म रिड्यूस करा. यामध्ये रिड्यूस कशा करता येईल पहा. स्क्वेअर रूट ऑफ कॉस क्यूब एक्स ला आपण कॉस स्क्वेअर एक्स इंटू कॉस एक्स असे लिहू शकतो. डिनॉमिनेटरचा जो साइन रेस टू 11 आहे त्याला आपण साइन रेस टू 10x इंटू साइन एक्स असे लिहू शकतो इंटू dx. म्हणजे जितक्या पॉसिबल आहेत त्या टर्म आउटसाइड स्क्वेअर रूट घ्यायच्या आहेत. यामध्ये न्यूमरेटरहून कॉस स्क्वेअर एक्स आपण स्क्वेअर रूट लिहू शकतो. कॉस स्क्वेअर एक्स स्क्वेअर रूट येईल कॉस एक्स इंटू एक रूट कॉस एक्स ॲज इट इज राहील. रूट सेपरेट घेऊया. साइन रेस टू 10x इंटिग्रेशन साइन रेस टू 10x स्क्वेअर रूट साइन रेस टू 5x आणि रूट मध्ये राहील एक साइन एक्स इंटू dx. त्यानंतर इक्वल टू इंटिग्रल. आता काय करणार? यामध्ये साइनचे रेशो किंवा कॉसचे रेशो आहेत. याचा अर्थ एकतर कॉट एक्स किंवा टॅन एक्सची टर्म आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला तयार करायचा. एवढे हिंट आपल्याला यामध्ये अगोदर मिळणं आवश्यक आहे. कॉस अपॉन साइनच्या टर्म्स येतात म्हणजे कॉट एक्स. साइन अपॉन कॉसही त्याला आपण कन्वर्जन करू शकतो. कॉटचा रेसिप्रोकल टॅन. कॉटच्या जर सगळ्या टर्म तयार झाल्या तर त्याचा डेरिव्हेटिव्ह तयार व्हायला पाहिजे. कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय? मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. म्हणजे कोसेक स्क्वेअर एक्सची पण टर्म तयार व्हायला पाहिजे. म्हणजे एकतर कॉट एक्स आणि कोसेक स्क्वेअर एक्स या दोन टर्म तयार करायच्या किंवा टॅन एक्स आणि सेक स्क्वेअर एक्स या दोन टर्म तयार करायच्या. कुठली टर्म कशा पद्धतीने पॉसिबल आहे ते बघा.
पहा कुठले टर्म ऍडजस्ट करता येईल, मल्टिप्लाय, डिवाइड किंवा कंबाईन. Completely trigonometrical and their algebraic calculations. मागचे असे 2-4 एक्झाम्पल्स पाहिले आपण. कॉसच्या टर्मनी किंवा कॉस स्क्वेअरच्या टर्मनी डिवाइड करून कॉमन घेऊन टॅनच्या टर्म्स तयार करत त्याचा डेरिव्हेटिव्ह पण तयार झाला. यामध्ये कुठल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह तयार होऊ शकतो, कशा पद्धतीने तयार होऊ शकतो. Balance the terms at the numerator and denominator. रूट कॉस एक्स अपॉन रूट साइन एक्स. त्याला काय लिहिता येईल? एक तर कॉट एक्सची टर्म तयार झाली आहे. रूट कॉस एक्स अपॉन रूट साइन एक्स, त्याला आपण रूट कॉट एक्स लिहू शकतो. म्हणजे याचा अर्थ आपल्याला कॉट एक्सच्या टर्म्स आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह तयार करायचा आहे. किंवा तो जो रूट कॉट एक्स आहे त्याला आपण 1 अपॉन रूट टॅन एक्स असंही लिहू शकतो. नंतर टॅन एक्सचाही डेरिव्हेटिव्ह तयार होऊ शकतो. आता आणखी कुठली कॉट एक्सची किंवा टॅन एक्सची टर्म यातून तयार होते बघा. आउटसाइड स्क्वेअर रूट हा एक कॉस एक्स आणि यातला एक साइन एक्स आपण घेतला. डिनॉमिनेटरचा साइन रेस टू 5 पैकी एक साइन एक्स घेतला. कॉस अपॉन साइन आणखी एक कॉट एक्सची टर्म तयार होऊ शकते. रिमेनिंग जो साइन रेस टू 4 आहे, काय करणार त्याला? हा कॉस एक्स अपॉन साइन एक्स लिहिला आपण इंटू रूट कॉस एक्स अपॉन रूट साइन एक्स तसाच आणि 1 अपॉन साइन रेस टू 4x. साइन रेस टू 4 आणि साइन वेगळा केला फक्त. कॉस अपॉन साइन म्हणजे कॉट एक्स. रूट कॉस एक्स अपॉन रूट साइन एक्स म्हणजे रूट कॉट एक्स आणि 1 अपॉन साइन रेस टू 4 म्हणजे कोसेक रेस टू 4x इंटू dx. आता कॉटेक्सच्या टर्म तयार झाल्या आहेत. कॉटेक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. मायनस आपण ऍडजस्टमेंट करू शकतो नंतर. कोसेक स्क्वेअर एक्स आपल्याला पाहिजे, पण इथे मिळाला कोसेक रेस टू 4x. आपल्याला एकच कोसेक स्क्वेअर एक्स पाहिजे. यात आपण इंटिग्रल कॉट एक्स इंटू रूट कॉट एक्स इंटू कोसेक रेस टू 4 लाच कोसेक स्क्वेअर एक्स इंटू कोसेक स्क्वेअर एक्स असे लिहू शकतो.
कोसेक स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स हा डेरिव्हेटिव्ह तर सपोज तयार झालाय, पण बाकी सगळ्या टर्म कॉटेक्स मध्ये असणं आवश्यक आहे. आता पहिल्या दोन टर्म तर आहेत कॉटेक्स मध्ये, राहिला फक्त हा एक कोसेक स्क्वेअर एक्स एक्स्ट्रा आहे. कोसेक स्क्वेअर एक्स साठी आपण आयडेंटिटी यूज करू शकतो, 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. या कॉट एक्स इंटू रूट कॉट एक्स इन ब्रॅकेट, हा पहिला कोसेक स्क्वेअर एक्स म्हणजेच 1 प्लस कॉट स्क्वेअर एक्स इंटू कोसेक स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स. आणि आता यामध्ये एकतर एक कॉट एक्स इंटू रूट कॉट एक्सला कॉट एक्स रेस टू 3/2 लिहिता येईल आणि मग सबस्टिट्यूशन करा, किंवा या स्टेजला सबस्टिट्यूशन केलं तरी चालेल, कारण प्रिव्हियस सगळ्या टर्म कॉटमध्ये आहेत आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह पण अवेलेबल होऊ शकतो. सबस्टिट्यूशन जर केलं आपण या स्टेजला, कॉट एक्स इक्वल टू टी, कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स इक्वल टू डी टी. मायनसने दोन्ही साईडला मल्टिप्लाय करा, म्हणजे कोसेक स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स, त्याची व्हॅल्यू येईल मायनस डी टी. इंटिग्रल बिकम्स कॉट एक्स म्हणजे टी इंटू स्क्वेअर रूट टी इंटू 1 प्लस टी स्क्वेअर इंटू मायनस डी टी. टी इंटू रूट टी त्याला आपण टी रेस टू 3/2 लिहू शकतो, इन ब्रॅकेट 1 प्लस टी स्क्वेअर, मायनस जो आहे तो आउटसाइड इंटिग्रेशन ठेवला, इंटू डी टी. टी रेस टू 3/2 या टर्मनी ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करा, मायनस इंटिग्रल टी रेस टू 3/2 इंटू 1 म्हणजे टी रेस टू 3/2 प्लस टी स्क्वेअर इंटू टी रेस टू 3/2, ॲडिशन होईल 3/2 प्लस 2 म्हणजे टी रेस टू 7/2 इंटू डी टी. इंटिग्रेशन एक्स रेस टू यांच्या फॉर्मॅट घेता येईल दोघांचे सेपरेट, मायनस इन ब्रॅकेट टी रेस टू 3/2 चं इंटिग्रेशन टी रेस टू 5/2 अपॉन 5/2 प्लस टी रेस टू 7/2 चं इंटिग्रेशन एक्स रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 टी रेस टू 9/2 अपॉन 9/2 प्लस सी. दोन्ही टर्म मध्ये डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे 2, तो निमटला येईल आणि लगेच कॉमन पण घेता येईल, म्हणजेच -2 इन ब्रॅकेट टी रेस टू 5/2 -2 इन ब्रॅकेट टी रेस टू 5/2 अपॉन 5 प्लस टी रेस टू 9/2 अपॉन 9 प्लस सी. आणि शेवटी टी ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे, कॉट एक्स -2 इन ब्रॅकेट कॉट एक्स रेस टू 5/2 अपॉन 5 प्लस कॉट एक्स रेस टू 9/2 अपॉन 9.